नमस्कार मित्रांनो, आजच्या जगात ना तुमचं मन किती साफ आहे यापेक्षा तुमचं समाजात वजन किती आहे याला लोक खूप महत्त्व देतात. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण सगळ्यांशी चांगलं वागतोय, सगळ्यांना मदत करतोय, तरी पण लोक आपल्याला शेंगदाण्यासारखं सोलून खातात, आपली किंमतच करत नाही. जर तुम्हाला पण असं वाटत असेल की लोक तुम्हाला गृहीत धरतात किंवा तुमची किंमत करत नाहीत, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला अशा 8 गोष्टी सांगणार आहे ज्या जर तुम्ही स्वतःमध्ये बदलल्या ना तर ही दुनिया तुमच्या पायाशी येईल आणि तुमचा शब्द कधीच खाली पडू देणार नाही. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. नंबर 1, स्वतःची प्रगती एवढी करा की लोक थक्क होतील. मित्रांनो, एक साधी गोष्ट लक्षात ठेवा. ज्या झाडाला गोड फळं लागतात ना, लोक दगड त्यालाच मारतात. आज तुमची परिस्थिती बघून लोक तुम्हाला नावं ठेवत असतील, तुमच्यावर हसत असतील, तर त्यांना उलट उत्तर देऊन आपली जीभ खराब करू नका. कारण शब्दांनी दिलेलं उत्तर लोक विसरून जातात, पण कर्तृत्वाने दिलेली चपराक काळजात घर करते. आपल्याला कोणाशी भांडण करायचं नाहीये किंवा कोणाला खाली दाखवायचं नाहीये. आपल्याला फक्त स्वतःवरती एवढं काम करायचंय की उद्या आपली वेळ नाही तर आपला काळ आला पाहिजे. जेव्हा तुम्ही शांत राहून तुमचं काम करता, रात्रंदिवस घाम गाळता आणि स्वतःला सिद्ध करता, तेव्हा तुमचं यशच असा काय मोठा आवाज करतं की टीका करणाऱ्याच्या तोंडावर आपोआप बोटं जातात. ज्यांनी काल तुम्हाला ओळखायला नकार दिला त्यांनाच उद्या तुमची भेट घेण्यासाठी रांगेत उभं राहावं लागलं पाहिजे. एवढी प्रगती करा. लक्षात ठेवा, वाघ जेव्हा 2 पावलं मागे घेतो तेव्हा तो घाबरलेला नसतो, तर तो मोठी झेप घेण्याचा तयारीत असतो. गुपचूप मेहनत करा आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही काय चीज आहात. नंबर 2, बोलायचं कमी आणि करायचं जास्त ठेवा. मित्रांनो, एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा. रिकाम्या माठाचा आवाज लय मोठा असतो, पण भरलेला माठ कायम शांत असतो. आपल्या समाजात काय होतं माहितीये का? जो माणूस फक्त तोंडाने वाफ दवडतो, मी हे करीन, मी ते करीन, अशा बाता मारतो, त्याची किंमत लोकांच्या नजरेत कवडी मोलाची राहते. लोक मागं असतात की हा नुसता बोलघेवडा आहे, याच्या हातून काय होत नसते. त्यामुळे माणसाने शब्द नेहमी तोलून मापून वापरावेत. तुम्ही काय करणार आहात ना हे जगाला ओरडून सांगण्यापेक्षा ते करून दाखवण्यावर भर द्या. जेव्हा तुम्ही गपगुमानं कष्ट करता आणि एखादी गोष्ट फत्ते करून दाखवता, तेव्हा लोकांना तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कर्मावरती जास्त विश्वास बसतो. शब्दांनी फक्त आश्वासनं मिळतात, पण कृतीने आदर मिळतो. कमी बोलायचं आणि कामाचा धडाका हा जास्त ठेवायचा. हाच यशस्वी माणसाचा खरा मंत्र आहे. तुमची कृती एवढी वजनदार पाहिजे की समोरच्याला विचारायला लागलं पाहिजे की हे गड्या कसं केलंस. बोलायचं तर असं बोला की लोक तुमचं ऐकायला आतुर होतील आणि करायचं तर असं करा की बघणारे थक्क होतील. लक्षात ठेवा, बोलणाऱ्यांचे फक्त दात दिसतात, पण करणाऱ्यांचं नाव होतं. नंबर 3, प्रत्येकासाठी हजर राहणं बंद करा. मित्रांनो, एक साधं गणित लक्षात ठेवा. जी वस्तू बाजारात कायम आणि स्वस्त मिळते ना, तिची किंमत लोक कधीच करत नाहीत. आपल्या बाबतीत पण असंच होतंय. आपण कोणाचेही काम असो, कोणाचंही बोलावणं असो, स्वतःची कामं सोडून धावत जातो. आपल्याला वाटतं आपण चांगलं वागतोय, पण समोरच्याला वाटतं हा रिकामाच आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येकासाठी कधीही आणि कधी पण हजर असता, तेव्हा लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. त्यांना तुमची वेळेची किंमत वाटत नाही. मग हळूहळू तुमचा मान कमी होतो आणि लोक तुम्हाला फालतू समजायला लागतात. अरे, तुमचा वेळ हा काय कोणाचंही काम करायला फुकट मिळालेलं नाहीये. थोडं स्वतःच्या कामात व्यस्त राहायला शिका. समोरच्याला हे जाणून द्या की तुमचा वेळ मौल्यवान आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नाही म्हणता किंवा माझं काम झाल्यावर बघतो असं सांगता, तेव्हा लोकांना तुमची किंमत कळते. याचा अर्थ असा नाही
की कोणाला मदत करू नका, पण स्वतःची किंमत घालून कोणाच्याही मागे उभे राहू नका. तुमचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, एक काम आहे आणि एक वेळ आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या वेळेला महत्त्व द्याल त्याच दिवशी हे जग तुमच्या वेळेची वाट बघत बसेल. नंबर 4, स्वतःच्या कपड्यांकडे आणि राहणीमानाकडे लक्ष द्या. मित्रांनो, एक जुनी म्हण आहे, आधी पोटोबा आणि मग विठोबा. तसंच व्यवहारात एक नियम चालतो, आधी तुमचं रूप दिसतं आणि मग तुमचं कर्तृत्व कळतं. आता कपडे आणि राहणीमान म्हणजे काय? फक्त महागड्या ब्रँडचे कपडे घालणे नव्हे, तर तुम्ही स्वतःला कसं सादर करता याला लय महत्व आहे. बघा, तुम्ही कितीही हुशार असा, पण जर तुमचे कपडे विस्कटलेले, अस्वच्छ असतील तर लोक तुमच्याकडे बघायच्या आधीच नाक मुरडतात. लोक पहिल्यांदा तुम्हाला डोळ्यांनी पारखतात आणि मग तुमच्याशी बोलायला येतात. जर तुमचं राहणीमान टापटीप आणि नीटनेटके असेल तर समोरच्या माणसाच्या मनात तुमच्याबद्दल एक आदराची भावना आपोआप तयार होते. त्याला वाटतं की हा माणूस स्वतःची काळजी घेऊ शकतो, तर हा कामाचा पण पक्का असणार. तुमचा आत्मविश्वास तुमच्या कपड्यातून आणि चालण्या बोलण्यातून झळकला पाहिजे. इस्त्रीचे कपडे, अंगाला येणारा सुवास आणि चेहऱ्यावरचं स्मित हास्य ही तुमची खरी शस्त्र आहेत. जेव्हा तुम्ही आरशात बघून स्वतःला भारी म्हणता तेव्हाच दुनिया तुम्हाला मान देते. साधं राहा, पण असं राहा की 10 माणसात तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसलं पाहिजे. लक्षात ठेवा, जो स्वतःला नीट ठेवू शकत नाही तो जगाला काय दिशा दाखवणार. म्हणून स्वतःच्या सादरीकरणावरती लक्ष द्या, दुनिया आपोआप सलाम ठोकेल. नंबर 5, कुणासमोरही लाचार होऊ नका. मित्रांनो, एक गोष्ट काळजावरती कोरून ठेवा, या दुनियेत स्वाभिमानाने जगण्यापेक्षा दुसरं मोठं सुख नाही. गरजा सगळ्यांनाच असतात, अडचणी कोणाला येत नाहीत. कधी पैशाची निड लागते तर कधी कोणाच्या आधाराची गरज पडते. पण मदत मागणं आणि कोणापुढे लाचार होणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, एखाद्याकडे मदत मागताना आपला हक्क किंवा आपली अडचण सांगणं यात काहीच गैर नाही. पण समोरचा माणूस जर तुम्हाला तुच्छ लेखत असेल, तुमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तुम्हाला वाकवत असेल तर तिथं लाचार होऊ नका. 2 वेळेचं कमी खाल्लं तरी चालेल, पण आपला सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे आपला स्वाभिमान कोणाच्या पायाशी गहाण ठेवू नका. जो माणूस एकदा लाचार झाला ना, लोक त्याला कायमचा गुलाम समजायला लागतात. तुमच्या कष्टावरती विश्वास ठेवा आणि स्वतःची मान ताठ ठेवून जगायला शिका. कोणापुढं हात पसरून स्वतःची किंमत घालवण्यापेक्षा स्वतःला एवढं मेहनती करा की तुम्हाला कोणापुढं झुकायची वेळच येणार नाही. लक्षात ठेवा, वाकून जगण्यापेक्षा ताठ मानेने मरण परवडलं. कारण एकदा का स्वाभिमान गेला की माणूस जिवंत असून मेल्यासारखाच असतो. स्वाभिमानाने जगा, मग ही दुनिया तुम्हाला मान देईल. नंबर 6, स्वतःच्या छंदांना आणि कौशल्याला वेळ द्या. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जो माणूस स्वतःच्या आयुष्यात रंग भरत नाही त्याच्या आयुष्यात दुसरं कोणी रंग भरायला येत नाही. आपण काय करतो, दिवसभर लोकांच्या आवडीनिवडी जपण्यात, त्यांच्या मागे धावण्यात आणि त्यांना खुश करण्यात आपला वेळ घालवतो. पण विचार करा, या सगळ्यात तुम्ही स्वतःला कुठे हरवून बसलाय का? तुमचे काही छंद असतील, काही आवडी असतील, कोणाला गायला आवडत असेल, कोणाला शेती करायला, तर कोणाला एखादी कला अवगत करायची असेल. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या कामासाठी वेळ काढता आणि एखादं कौशल्य शिकता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि आत्मविश्वास दिसतो. हाच आत्मविश्वास तुमची खरी ताकद आहे. बघा, जो माणूस स्वतःच्या जगात मजेत असतो, स्वतःच्या कामात आनंदी असतो, त्याच्याकडे लोक आपोआप खेचले जातात. लोकांना अशा व्यक्तीसोबत राहायला आवडतं जी स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. नुसतं लोकांच्या होला हो केलं की तुम्ही सावली बनून राहता, पण स्वतःचा छंद जपला की तुम्ही स्वयंप्रकाशित होता. त्यामुळे दिवसातला
किमान 1 तास तरी स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीसाठी खर्च करा. जेव्हा तुम्ही स्वतःला घडवता तेव्हा हे जग तुमचं कौतुक करायला स्वतःहून पुढे येतं. स्वतःला जपा म्हणजे दुनिया तुम्हाला जपेल. नंबर 7. भावनिक होणं टाळा. मित्रांनो, एक कटू सत्य सांगते. हे जग कसं आहे माहितीये का? इथे प्रत्येक जण आपल्याच दुःखाचा डोंगर कुरवाळत बसलाय. जेव्हा तुम्ही भावनेच्या भरात वाहून जाता आणि प्रत्येकासमोर आपलं रडगाणं गाता, तेव्हा तुम्हाला वाटतं की समोरचा आपल्याला समजून घेईल, आपल्याला आधार देईल. पण खरं तर 100 पैकी 90 लोकांना तुमच्या दुःखाशी काही देणं घेणं नसतं आणि उरलेल्या 10 लोकांना तर आनंदच होतो की तुम्ही अडचणीत आहात. आपल्या जखमा प्रत्येकाला दाखवत सुटलात तर लोक त्यावर मलम लावण्याऐवजी मीठ चोळायला कमी करत नाहीत. तुमच्या माघारी तुमची मस्करी उडवली जाते, तुम्हाला कमकुवत समजलं जातं. अरे, स्वतःचे अश्रू स्वतःच पुसायला शिका, कारण बाहेरचे लोक फक्त तमाशा बघायला येतात. मजबूतपणा. तुमच्या आयुष्यात काय वादळ सुरू आहे हे तुमच्या चेहऱ्यावरून कोणालाही कळलं नाही पाहिजे. कठीण काळात शांत राहणं आणि स्वतःला सावरणं हीच खरी मर्दुमकी आहे. जेव्हा तुम्ही तुमचं दुःख मनात दाबून यशासाठी कष्ट करता तेव्हा तेच दुःख तुमची ताकद बनतं. कोणापुढे हात पसरून किंवा रडून सहानुभूती मिळवण्यापेक्षा शांत राहून स्वतःला असं घडवा की तुमची मजबूती बघून दुनिया थक्क झाली पाहिजे. लक्षात ठेवा, जो स्वतःच्या भावनांवरती ताबा ठेवतो तोच जगावरती राज्य करतो. नंबर 8. ज्ञानी लोकांच्या संगतीत राहा. मित्रांनो, एक जुनी म्हण आहे, जशी संगत तशी रंगत. आपण कोणासोबत बसतो, कोणासोबत उठतो आणि कोणाशी गप्पा मारतो यावर आपली किंमत ठरत असते. जर तुम्ही अशा लोकांच्या गोळख्यात बसलात ज्यांना फक्त इतरांची निंदा करायची आहे किंवा जे कायम नशिबाला रडत बसतात, तर तुमचे विचार सुद्धा तसेच होणार. बघा, जर तुम्ही 4 शहाण्या आणि यशस्वी माणसाच्या सोबत राहिलात तर 5वे यशस्वी माणूस तुम्ही असाल. ज्ञानी लोकांच्या संगतीत राहिल्याने आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं. जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते आणि जगण्याची एक जिद्द निर्माण होते. चांगले मित्र तुम्हाला अडचणीत सल्ला देतात आणि प्रगतीसाठी प्रोत्साहनही देतात. जर तुम्ही 4 रिकामटेकड्या लोकत बसलात तर दुनिया तुम्हाला पण त्यांच्यातलाच एक समजणार. पण जेव्हा तुम्ही कर्तृत्ववान आणि अभ्यासू माणसांच्या सोबत दिसता तेव्हा लोकांच्या नजरेत तुमचं वजन आपोआप वाढतं. लोक म्हणतात, हा त्यांच्यासोबत असतो म्हणजे नक्कीच याच्यात काहीतरी दम असणार. आपली संगत ही आपली ओळख असते. त्यामुळे आयुष्यात प्रगती करायची असेल तर अशा लोकांची मैत्री करा जे तुम्हाला उंचीवरती नेतील, खाली खेचणार नाहीत. लक्षात ठेवा, चंदनाच्या झाडाशेजारी असणारं दुसरं झाड पण सुवास द्यायला लागतं. म्हणूनच संगतीचा विचार लय सावधपणे करा. नंबर 9. स्वतःवरती प्रेम करा. मित्रांनो, सगळ्यात शेवटी आणि लाखमोलाची गोष्ट म्हणजे स्वतःवरती प्रेम करायला शिका. आपण दिवसभर काय करतो? माझं नशीबच खराब आहे, मला हे जमत नाही, लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील, अशा विचारांनी स्वतःलाच कोसत असतो. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जो माणूस स्वतःच्या नजरेत स्वतःला शून्य समजतो त्याला हे जग कधीच हिरो मानत नाही. आधी स्वतःचा आदर करायला शिका. जर तुम्हीच स्वतःला किंमत दिली नाहीत, स्वतःच्या कष्टाचं कौतुक केलं नाहीत, तर जगाला काय पडलीये तुमची स्तुती करायला? जेव्हा तुम्ही स्वतःवरती प्रेम करता तेव्हा तुमच्या वागण्या बोलण्यात एक वेगळाच दरारा निर्माण होतो. तुम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज भासत नाही. स्वतःच्या गरजा ओळखा, स्वतःला वेळ द्या आणि स्वतःच्या प्रगतीवरती खुश व्हायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःला एक मौल्यवान व्यक्ती म्हणून बघता तेव्हा समोरच्याची हिंमत होत नाही की तो तुमचा अपमान करेल. जग त्याच माणसाला मान देतं जो स्वतःच्या अटींवर आणि ताठ मानेने जगतो. आधी स्वतःला सिद्ध करा, स्वतःचे लाड करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा.
ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची किंमत कळेल ना, त्या दिवशी हे अख्खं जग तुमच्या सन्मानासाठी उभं राहील. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःसाठी खास आहात आणि हे जगाला मान्य करायला भाग पाडणं तुमच्याच हातात आहे. तर मित्रांनो, हे होते ते 8 मंत्र जे तुमची समाजातली किंमत वाढवतील. लक्षात ठेवा, कोणासमोर हात पसरून मान मिळत नसतोय, तो आपल्या कर्तृत्वाने कमवावा लागतोय. कसे वाटले हे विचार? यातली कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त पटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमचा एक कमेंट मला पुढचा व्हिडिओ बनवायला खूप बळ देतो. आणि हो, जर हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.